मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी परीक्षा घेण्यात आलेली होती लिपिक टंकलेखन व कर सहाय्यकाची, आता त्या परीक्षेचा तुम्हाला माहीतच असेल कोर्टामध्ये केस चालू आहे। तरी कोर्टाने जो ऑर्डर दिलेली आहे त्याच्याप्रमाणे निकाल लागलेला आहे। ठीक आहे, कोर्टाने म्हटलेलं आहे की मित्रांनो की जो प्रोसेस आहे ते MPSC आपलं जे हमीपत्र सादर करून पुढची प्रोसेस करू शकते। ठीक आहे, जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत प्रक्रिया त्यांना करता येणार आहे। ठीक आहे, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला क्वालिफाय निकाल लागलेला आहे। क्वालिफाय निकाल लागल्यानंतर आता सगळ्याच्या मनात एक शंका असेल की आता क्वालिफाय निकाल तर आला, परंतु सिलेक्शन कोणाकोणाचं होईल, किती जागा काय आहे, तर सगळी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ठीक आहे, तर सगळंच तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, किती जागा आहेत, किती लोकांनी परीक्षा दिली, किती लोक डिस्क्वालिफाय झाले, किती क्वालिफाय झाले, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। ठीक आहे, तर मित्रांनो थोडंसं व्हिडिओ लांब होऊ शकतं। ठीक आहे, फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक आलेलं होतं। याच्यामध्ये विषय काय होता तर महाराष्ट्र गट क सेवेमधील लिपिक टंकलेखन 2023 व कर सहाय्यक 2023 या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीतील निकषानुसार पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या निकालाबाबत जाहिरात क्रमांक काय होता 111/2023। ठीक आहे, एवढं तुम्हाला माहीत आहेत। आता आयोगाकडून दिनांक 4 ते 23 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवेमधील लिपिक टंकलेखन 2023 व कर सहाय्यक 2023 या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीतील निकषानुसार पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या आयोगाच्या mpsc.government.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। तुम्हाला माहितीच असेल, तुमच्याकडे याद्या आलेल्या नसेल तर मी टेलिग्राम चॅनलला त्याच दिवशी टाकलेला होता ज्या दिवशी याद्या आलेल्या होत्या। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसाल तर प्लीज जॉईन करून घेऊ घ्या। ठीक आहे, तर टेलिग्रामची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल। याच्यानंतर मित्रांनो पॉईंट नंबर 2 होता की महाराष्ट्र गट क सेवेमधील लिपिक टंकलेखन 2023 व कर सहाय्यक 2023 वर्गाच्या मुख्य परीक्षेतून टंकलेखन कौशल्य चाचणीकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीतून सूट देण्यात आली होती अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम शिफारशीकरता विचार करण्यात येईल। ठीक आहे, आता तुमचं जे मेन परीक्षा असेल MPSC मेन, याच्यामध्ये जे मेन परीक्षेनुसार तुमच्या जे मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। फक्त टायपिंगची जी परीक्षा होती ती क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय करता होते। ठीक आहे, त्यानंतर प्रस्तुत संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे उमेदवाराकडून दाखल करण्यात आलेला मूळ अर्ज क्रमांक 798/2024, 812/2024, 850/2024, 855/2024, 960/2024, 961/2024 व 977/2024 मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ठीक आहे, जे कोर्टामध्ये केस चालू आहे संभाजीनगर कोर्टामध्ये, तर त्या सगळ्या ज्या याचिका आहे त्या याचिकेच्या अधीन राहून जे आहे तो निर्णय देण्यात आलेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारचं परिपत्रक होतं मित्रांनो। आता पुढचं आपल्याला हे बघायचं आहे। तुम्ही बघू शकता लिपिक टंकलेखन कौशल्य चाचणी 2023 ही जी परीक्षा झालेली होती, तर ह्या परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला बघायचं आहे की मराठीमध्ये जे विद्यार्थीची संख्या होती 8,527 आणि इंग्रजीकरता 9,167। ठीक आहे, टोटल जे उमेदवार होते मित्रांनो 17,694 उमेदवार होते। ठीक आहे, याच्यामध्ये टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवारांपैकी उपस्थित उमेदवारांची जी संख्या होती ती 15,549 होती। ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये बघू शकता 17,694 पैकी फक्त 15,549 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। जर याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर या परीक्षेला जवळपास मित्रांनो 2,145 उमेदवार जे होते ते गैरहजर होते। ठीक आहे, आता याच्यामध्ये टायपिंग स्किल टेस्टसाठी पात्र उमेदवारांपैकी 15,549 विद्यार्थी जे आहे कौशल्य चाचणीसाठी उपस्थित होते। म्हणजे त्यामधील एकूण पात्र जे उमेदवार होते 11,067 उमेदवार एकूण पात्र होते। ठीक आहे, तर टायपिंग स्किल टेस्टसाठी जे विद्यार्थी उपस्थित होते त्यापैकी फक्त 15,549 होते आणि त्यामधून जो क्वालिफाय निकाल आलेला तो 11,067 विद्यार्थ्यांचा आलेला आहे। ठीक आहे, आता आपल्याला हा डाटासुद्धा बघणे गरजेचं आहे मित्रांनो। तर तुमच्याकडे आता मी एक डाटा आणलेला आहे, तो डाटा तुम्ही बघून तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता क्लर्क कास्ट वाईज व्हॅकन्सी आहे 2023ची परीक्षा व्हॅकन्सी होती। ठीक आहे, याच्यामध्ये पहिला कॉलम आपला कास्टचा आहे, दुसरा जनरल कॅटेगरीचा आहे, तिसरा जो आहे तो फिमेल आहे, चौथा स्पोर्ट पर्सन आहे, पाचवा एक सर्व्हिसमॅन आहे, भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांचा टोटलचा आपण एक कॉलम वेगळा बनवलेला आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ओपन कॅटेगरीकरता 875 जागा ज्या होत्या त्या जनरलमधून होत्या, 647 जागा ज्या होत्या त्या फिमेलमधून होत्या,
106 जागा जर आपण बघितल्या याच्यामध्ये तर 106 जागा मित्रांनो. स्पोर्ट पर्सन करता, एक सर्व्हिसमॅन करता 326 जागा, भूकंपग्रस्ताकरता 26 जागा आणि प्रकल्पग्रस्ताकरता 100 जागा. अशा जर बघितल्या तर 2080 जागा टोटल होत्या. ठीक आहे. याच्यानंतर EWS करता जर आपण बघितलं तर 384 जागा होत्या. 251 जागा फिमेलमधनं होत्या. स्पोर्ट पर्सन करता ज्या होत्या 54 जागा होत्या. स्पोर्ट पर्सन करता 19 जागा होत्या. एक सर्व्हिसमॅन 87 जागा, भूकंपग्रस्त 2 आणि प्रकल्पग्रस्त 13. अशा 756 जागा ज्या होत्या त्या मित्रांनो EWS कॅटेगरी करता होत्या. याच्यानंतर OBC कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर OBC कॅटेगरीमध्ये 599 जागा जनरल आणि 430 जागा फिमेल, स्पोर्ट पर्सन करता 54 जागा, एक सर्व्हिसमॅन करता 224 जागा, भूकंपग्रस्ताकरता 13 जागा, प्रकल्पग्रस्ताकरता 53 जागा. एकूण जागेचा विचार केला तर 1373 जागा होत्या. ठीक आहे. SC कॅटेगरीचा जर विचार केला मित्रांनो 360 जागा जनरल, 241 जागा फिमेल, 25 जागा स्पोर्ट पर्सन, एक सर्व्हिसमॅन, 124 जागा, भूकंपग्रस्त 3 जागा आणि प्रकल्पग्रस्त 20 जागा. अशा 773 जागा होत्या. ST कॅटेगरीचा विचार केला 260 जागा ज्या होत्या जनरल होत्या, 159 जागा फिमेल, 9 जागा स्पोर्ट पर्सन, 55 जागा एक सर्व्हिसमॅन, 1 जागा भूकंपग्रस्त, 10 जागा प्रकल्पग्रस्त आणि 494 जागा टोटल होत्या. BJचा विचार केला तर 178 जागा जनरल करता होत्या, 59 जागा फिमेल करता, 4 जागा स्पोर्ट पर्सन, 17 जागा एक सर्व्हिसमॅन आणि भूकंपग्रस्ताकरता जागा नव्हती आणि प्रकल्पग्रस्ताकरता 1 जागा, 259 जागा टोटल होत्या. NTBचा विचार केला तर 146 जागा जनरल, 43 जागा फिमेल, स्पोर्ट पर्सन 3 जागा, एक सर्व्हिसमॅन 12 जागा, नंतर भूकंपग्रस्ताकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्त 1 जागा, 205 जागा टोटल होत्या. NTCचा जर विचार केला मित्रांनो याच्यामध्ये तर 171 जागा ज्या होत्या त्या जनरल, 64 जागा फिमेल, 5 जागा स्पोर्ट पर्सन, 21 जागा एक सर्व्हिसमॅन, भूकंपग्रस्ताकरता जागा नाही आणि प्रकल्पग्रस्ताकरता 1 जागा, 262 जागा टोटल होत्या. NTDचा जर विचार केला तर 131 जागा होत्या. याच्यामध्ये जनरल करता 29 जागा फिमेल, 2 जागा स्पोर्ट पर्सन, एक सर्व्हिसमॅन 8 जागा, भूकंपग्रस्ताकरता जागा नाही, प्रकल्पग्रस्ताकरता 5 जागा, 175 जागा टोटल होत्या. नंतर SBC कॅटेगरीचा विचार केला तर 110 जागा जनरल, 33 जागा फिमेल कॅटेगरी, स्पोर्ट पर्सन करता जागा नाही. याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 6 जागा, भूकंपग्रस्ताकरता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जागा नाही. याच्यानंतर प्रकल्पग्रस्ताकरता 2 जागा आणि टोटल 151 जागा होत्या. ठीक आहे. टोटल जागेचा जर विचार केला मित्रांनो आपण तर 6528 जागा टोटल आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये ज्या आहे मित्रांनो जनरल कॅटेगरी करता 3214 जागा, एकूण ज्या जागा आहेत 3214 जनरल, 1956 जागा फिमेल, 270 जागा ज्या आहेत त्या स्पोर्ट पर्सन, 880 जागा एक सर्व्हिसमॅन, 45 जागा भूकंपग्रस्त आणि 206 जागा प्रकल्पग्रस्ताकरता राखीव आहे. ठीक आहे. असा मित्रांनो डाटा आहे. याच्यानंतर आता प्रश्न असा आहे मित्रांनो की ज्यांची क्वालिफाय झालेलं आहे त्यांना आता जॉईनिंग केव्हापर्यंत मिळेल तर कोर्टाचा निकाल जो आहे तो फायनल आल्यानंतर मित्रांनो जॉईनिंगला सुद्धा सुरुवात होईल, परंतु आचारसंहितेच्या अगोदर जे आहे जॉईनिंग ते होणे कठीण आहे. ठीक आहे. असं आपल्याला दिसून येत आहे. सोबतच मित्रांनो आपल्या अशा अपडेट करता तुम्ही आमचा जो चॅनल हॅलो टीचर त्या हॅलो टीचर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. सोबतच टेलिग्राम चॅनलवरती तुमची क्वालिफाय यादी टाकलेली आहे, ती यादीसुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आणखी काही अपडेट मिळेल तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केलं जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.